शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आलेली आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय। तर या समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण परदेशी असतील। 6 महिन्याच्या आत या समितीला आपला अहवाल द्यावा लागणार आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। कर्जमुक्तीसाठी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत ओम? श्रीकांत, खरं तर बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। टाइम बाउंड पद्धतीमध्ये 6 महिन्याच्या आत या समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ही समिती शिफारसी सुचवणार आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या शिफारसी समितीच्या माध्यमातून सुचवण्यात येणार आहेत। महत्त्वाचे एकूण 5 ते 6 विभागाचे मुख्य सचिव सुद्धा या समितीमध्ये समाविष्ट असतील। मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्याचा उलगडा करण्याचं काम या समितीच्या माध्यमातून केलं जाईल। 6 महिन्याच्या आत या समितीला राज्य सरकारकडे हा आपला अहवाल सादर करावा लागणार आहे। मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि मित्रा या संस्थेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी असलेल्या प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली 9 सदस्यांची समिती ही पुढील 6 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाच्या अनुषंगाने महत्त्वाचं काम करेल। त्यामुळे कर्जमाफीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवरती या पद्धतीची जी घोषणा सरकारने केली, जसं GR नुकताच काढण्यात आलाय, या संदर्भामध्ये आता जो निर्णय झाला त्यावरती या सगळ्या संघटनांचे नेमकं काय म्हणणं येते, संघटनांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या अनुषंगाने ही जी घोषणा सरकारने केली त्यावर संघटना समाधानी आहेत का, आणि एकंदर पुढचं जे काही आंदोलन बच्चू कडूंच्या स्वरूपात उभारलं गेलंय त्या आंदोलनाची पुढची दिशा या निमित्तानं काय असेल, या निर्णयावर त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्रीकांत, निश्चितच धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी।